नमस्कार, भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी बदाम आणि अक्रोडची क्रिस्पी अशी चिक्की। अशा प्रकारे करून बघा, खूप मस्त होते, क्रिस्पी होते। सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये बदाम आणि अक्रोड घेतलेले आहे, ते मी बारीक कापून घेणार आहे। सगळे कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे कापून घेतलेले आहेत। आता मी एक बाउलभर काप आलेले आहेत आपले। त्याच बाउलने मी हा देसी गूळ घेतलेला आहे, त्याच बाउलने मी गूळचं माप घेतलेलं आहे। एक बाउल गूळ घेतलेला आहे। आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 चम्मच तूप टाकलेलं आहे, 1 चम्मच पाणी टाकलेलं आहे आणि 1 बाउल गूळ टाकलेला आहे आणि तो आता मी परतून घेणार आहे। अशा प्रकारे चाळतच राहायचं। गॅस मीडियम केलेला आहे। आता आपला सगळा गूळ मेल्ट झालेला आहे बघा, अशा प्रकारे मेल्ट झालेला आहे। आणि आता गूळचा थोडा कलरही, गूळला छान बबल्स आलेले आहेत आणि गूळचा कलरही चेंज झालेला आहे। आता मी बघते पाक आपला बनला आहे का। हा पाक बनला नाही अजून, हा लवचिक आहे। आता परत मी 2 मिनटं त्याला परतून घेणार आहे, शिजू देणार आहे। बघा, आता घट्ट झालेला आहे आपला पाक, अजून अधिक घट्ट झालेला आहे आणि कलरही आधीपेक्षा थोडा डार्क झालेला आहे। आता मी परत चेक करून बघते। बघा, आता आपला पाक कडक झालेला आहे, त्याची गोळी बनलेली आहे। आता मी सगळं मिश्रण, बदाम आणि अक्रोडचे काप मी गुळामध्ये मिक्स करून घेणार आहे, परतून घेणार आहे आणि एकजीव करून घेणार आहे अशा प्रकारे। आता मी गॅस बंद केलेला आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी पेपरला तूप लावलेलं होतं आणि आपले सगळं मिश्रण मी पेपरवर टाकणार आहे आणि बेलण्याने मी लाटून घेणार आहे। अशा प्रकारे सगळीकडे मस्त सारखं लाटून घ्यायचं आहे। गरमच ही प्रोसेस गरमच करायची आहे, थंड झाल्यावर होणार नाही, पटापट करायची आहे। सगळं मी लाटून घेतलेलं आहे छान प्रकारे आणि मी आता त्याचे काप करून घेणार आहे। तुम्हाला आवडतील त्या साईजने काप करून घ्या, मी चौकोन काप केलेले आहेत। बघा, अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि हेल्दी असते, मुलांसाठी खूप छान असते। अशा प्रकारे करून बघा, खूप मस्त होते बघा। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।